माझे चप्पल धुवून दे जरा, मी जातोय. तो बैलो तो संजा तो बोरिलो ते का घे हेंका घेऊन जा सगळ्यांका काठी तोडू. घरी जा घरी घरी जा घरी जा घरी. हा तो घरी जा सरळ. तर हा आमचं श्री बाबा. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आता आपण चालू आहे राजापूरला. हा गाणं नाही लागत, गाणं लावलेलं ना तिकडं स्पीकरवर. तर राजापूरला जातो यासाठी की काहीतरी स्वीट वगैरे लागेल ना संध्याकाळला, तर ती ऑर्डर द्यायला जातोय आता. आणि बॅनर देखील आणि मिक्सर देखील आहे इकडे. मिक्सर देखील टाकायचा आहे, त्याच्याकरता जातोय आम्ही. तर आणि बोलत होतो की काय बरं, तर घरी सर्व कामगिरी जोरदार चालू आहे. जे की मुंबईवाले देखील आज आलेत, काही जण दुपारी येतील. तर आधी ह्या पोरांकांना दांडकवतोय, त्याच्याशिवाय तर ऐकणार नाही. यो गेलेलो हा. अरे जा खाली जा. आता उठलं तर कायला काठी आणि हाणूच्यात ना, बॅनर लावच्यात. यांका दांडकवल्याशिवाय नाही. तर आज आहे साखरपुडा. तुम्हाला थंबनेल पाहून टायटल पाहून समजलं असेल. तर ती आज घरी कामगिरी चालू आहे. तर आपण इकडे शूट घरी यासाठी शूट नाही केलं, तर लाऊडस्पीकर लावलेला आहे. लाऊडस्पीकर तर गाणी देखील लावलेली आहेत, त्याच्यामुळे कॉपीराईट लागू शकतं. म्हणून बोला आपण आज राजापूरला जातोय, तर जाताना आपण शूट करू. थोडं आपण तिथं ते देखील शूट करू. तर आपल्याला आधी पहिलं मेन काम राजापूरचं उरकून यायचं आहे. ते उरकून आलं ना की मग दुपारी काय लेडीज लोक येतील तांदूळ नेटवाला, ते देखील आहे. आणि मग संध्याकाळी साखरपुडा, असा आजचा शेड्यूल आहे. तर जसं काय होतात दाखवत जाईन तुम्हाला, शूट करत जाईन जसा जसा टाइम भेटेल तसा असा. कारण आता आपल्याला राजापूरवरून येऊन ना आयचर देखील घेऊन यायचं आहे, पाण्याची टाकी देखील भरून घेऊन यायची आहे. तर बाकीची कामं सर्वांना वाटून दिलेली आहे पोरांना. पडदा वगैरे लावायचा आहे. पडदा वगैरे तर बघितला असेल, लावायचा आहे, लावत होते ते देखील आहे. म्हणजे साईड पडदा हळदीचं ते देखील लावायचं आहे. तर लाईट देखील लावायची आहे. त्याच्यानंतर पुढचं कमानी वगैरे ते सर्व बॅनर वगैरे आले आहेत आज. तर आपला अंक्या घेऊन आलाय आज बॅनर वगैरे, ते बॅनर देखील लावायचे आहेत. तर अशी सर्व कामगिरी आहे ती आज संध्याकाळपर्यंत उरकून घ्यायचे, जे की काय होतात आपले साखरपुड्याच्या जायच्या अगोदर सर्व कामही उरकून घ्यायचे आहेत. कारण कोणतंच काम पेंडिंग नाही ठेवायचं आहे. आज काही झालं तरी आज ते पूर्ण करून घ्यायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि ढेरी पण नाही केलेली आहे. भूक तर लय लागली. आता राजापूरला जाऊन काहीतरी नाश्ता करू, बघूया. तर मॅडम देखील येणार आहे राजापूरला, बुद्धू देखील येणार आहे राजापूरला. त्याच्या काय बांगड्या भरायच्या आहेत. तर आपल्याला टाइम भेटला तर ते देखील आपण दाखवू. पंपावरती गर्दी बघा काय ती CNG होती. फायनली आपला नंबर तर लागला इकडे. तर मित्र हो, शुभ दुपार, गुड आफ्टरनून. तर दुपारचे वाजलेत आत्ताशे काहीशे 2. तरी अजून आमचा घरचा काय ठिकाणा नाही आहे. घरी आपण अजून काय पोहोचलेलो नाही, कारण राजापूरलाच आपल्याला झाले लेट. तिथून आलो हातिवल्यामध्ये, बघितलं हातिवल्यामध्ये गॅस नाही, तर आपण चिरेखानीवरती गेलो. तिथून गॅस फुल केला. इकडे बघू शकता फुल केलाय गॅस, CNG फुल केलाय बाटला. आणि आलोय तर कारण तिथे अवेलेबल होतं. सकाळी हातिवल्यामध्ये गेलो तेव्हा लाईट नव्हतं, CNG अवेलेबल होता. आणि आता वापसी येताना हातिवल्यामध्ये CNG नाही, लाईट होती. वा रे, पेट्रोल पंप वाल्याने पण हद्द पार करून टाकले यार. तर इथे गॅस अवेलेबल होता. गेलो लवकर, नंबर लागला, 4था 5वा नंबर होता.
गाडी फुल केली आणि परत रिटर्न आलो. आता पोचलो डोंगरट्यावरती, जायचं आहे घरी. भूक तर लागलेली आहे जाम. राजापूरला पटापट करायचं होतं, त्याच्यामुळे राजापूरला आम्ही काही शूट नाही केलं. काय म्हणता, आता झालं घरी जाऊया. तर आमचं शिरी बाबा पण इकडं मस्तपैकी झोप काढून उठलो. ते का उठवलंय पंपाच्या इथं, त्याला उठवलं नाही तर त्याला उठवलं नसतं, कारण अलाव नसतं गाडीमध्ये पॅसेंजर, त्याच्यामुळे त्याला उठवलंय. तर आता उठून बसलेलं असतं होय ना. काय काय खाल्लं राजापुरात? वडापाव आणि 2 बिस्लरी आणि 1 लस्सी आणि एवढाच. लस्सी ते का कीर्ती मामी भेटली, कीर्ती मामी भेटली की मग त्याची चांदी होता. काय हसता अगदी जोरात म्हणता म्हणा. कमी कर व्हॅल्यू. हा तू गाणं म्हणता मग. इकडे आपल्या लग्नाचे देखील तांदूळ साफ करायला आलेत आपले गावकर मंडळी. आता इले कामा करू, अजून बॅनर लावचा बॅनर बाकी आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 3:30 वाजता इलेत. आणि इकडे तांदूळ उठवणारे देखील आलेले आहेत इकडे. आणि नवरदेव स्वतः देखील काम करताना. तर आता आपण जातोय पाणी आणायला बागेत. आईच्या दोघांका घेऊन जाते, गणपोनी घ्या त्यांना घेऊन जाते तिकडे पाणी भरू. मग आता हानीत गाडी हानीत कोण. तर हे व्यवस्थित खड्डे बिड्डे मारून व्यवस्थित आपला बॅनर ह्या करून घ्यावा. ठीक आहे. येता ना आता बरोबर. तर आपलो आज साखरपुडोने आपण बघा इकडे कामं करतो, पाणी नेवचं. तर आता बाण तोंडाला लावायला मलम दिलं, कोणतं काहीतरी बनवलं आणि दिलं, कोणतीचं पावडर वगैरे मिक्स करून ना दह्यामध्ये ती दिलं. आम्ही आता जे बागेमध्ये गेलो होतो आयचर आणायला, तेव्हा आयचर भरेपर्यंत बोललं लाव आणि मग धुवून टाक सुकलं की. ते आपण इथं लावलेलं आहे. आणि पाणी देखील इकडे भरतो. दोघांना घेऊन आलं, करण अर्जुन जो की गणप्या आणि महाद्या त्या दोघांका घेऊन आलं आहे. गणप्या त्या साईडला, महादवा इकडे ते का पाईप धरू ठेवलेलं. कारण मुंबईवाल्या सगळी इल्यामुळे ना पाण्याचं पूर्ण खडाक झालेला, त्याच्यामुळे पाणी घेऊन जातोय. आता 2 टाक्या पूर्णपणे भरतोय आणि घेऊन जातोय. इथं झाली अर्धी झाली ना माझ्या. तर मित्र आपल्या इकडे तर तयारी झालेली आहे. तर कसा वाटतोय काय पडलं घाबरलंय ना. जरा अशा दाखव, जरा लुक दाखव, आपला लुक दाखव. लुक
कसा वाटतोय लुक हा आता कमेंट करून सांगा. काहीतरी आपण डिफरंट केलेलं आहे, आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे. पूर्णपणे ग्रीनरी. तर आपला मेकअप करतो इकडे मेकअप आर्टिस्ट आमची शद्दूताई आणि हे आमचे डान्सर माऊ. आता तेवढंच जाणार. तर इकडे सर्वांची तर ऑलमोस्ट तयारी झाली आहे. आपले गावकरी मंडळी देखील आलेली आहेत. तर जाऊया देखील आपण देखील निघूया. वाजलेत 6:45. 6चा टायमिंग दिलेला होता तर वाजलेत 6:45. नको झाला. आम्ही तर बाहेर पडलो पण ते आमच्या बायचा होत तेव्हा ना पाया वगैरे तर इकडे पडून तर झाले आपल्या. हा 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 तर सर्व गाडीत तर गेलेत. आम्हीच पाठी राहिलो होतो. तर 6 वाजता बोलता वाजले 7:30. अजून झाल्या. अरे आता तर राणी राहिला तर आता पोरग्या घेऊन निघाला. तर काय बोलतात एक आनंदाचा दिवस तो आजचा, जे की पाहिलेलं स्वप्न ते साक्षात आता कुठेतरी पूर्ण होतंय आज. एक काय बोलतात मनामध्ये भीती देखील आहे आणि एक आनंद देखील आहे. हा करा फोटोशूट करा. बघितलंय X300 ना पाठवला नाही होतो भावाजीने फोटो पाठवला नाही होता. तर मंडळी तर इकडे जमा झाले तर आपले आहे पब्लिक. आणि बाकीच्यांका सांगायचे ना का टाकी खाली करू. इकडे गाडी देखील आपण भरून देखील आणलेली आहे. तर ही गाडी देखील आपण इथं केलेली आहे. तर हेच नाव आहे ते नवरीकडचं, ते आपले सुभादाने बनवलेलं. बसतील आरामात. काय अरे काय जण गाडी येणार आहेत, बाईक नाही येणार आहेत. तर आमका काय एवढ्यांका जागा होणार नाही. रुपू येता ना त्याच्याबरोबर. हा त्या रुपयाक माहित आहे चंदू गोगटो. तर जे लोकेशन होतं त्या लोकेशनला तर आपण इथं पोहोचलोय. यांच्या इकडे फोटोशूट चालू होत. अरे हा चला आमचो ह्यो येऊन दे. आमचो धेडो पुढे गेलो मग चला. झाला या बंटी
बारीक कापून राहते एवढं मोठा नाही उभा करून नाही गे आज सुरेश शिवकर त्याच्या मुलीचे साखरपुड्याचे इथे काढलेले ते माने करून दिले आणि एखादं 5 दिवस येऊन यजमानपण घेऊन त्याचा कार्य पूर्णपणे पार पाडून देणार राजे हो तुला वाटलं असेल तर माफ कर रखवाले मागत रखवाले काही इथे बघायचं ना फक्त ऍक्शन करा इथे बघा जास्त लावून इथे बघा एकदा इथे बघा ओटीवर त्यात कळून इथे बघा एकदा इथे बघा फक्त ते तांदूळ घेऊन घरी जाणार तिच्या आणि तिच्या घरी 6 महिन्यापासून समजलं नाही समजलं परत आपण तुम्ही नावाने बोलायचं येतात तुमच्याकडे आणि कोण येते तुमच्याकडे झाले तुमच्याकडे 5 जण कोण आहेत बर तिकडचे पाहुणे आहेत ना तिकडचे दोघांचे चौजण झाला ना आणि अजून दाखवले